नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. सूत्रसंचालन करणाऱ्या निवेदकाची लक्षणं नेमकी कोणती, अर्थात सूत्रसंचालक कसा ओळखावा. एखाद्या कार्यक्रमामध्ये एखादा जर निवेदन करत असेल, तो निवेदक आहे किंवा नाही हे कसं ओळखावं, किंवा सूत्रसंचालक कोणत्या लक्षणावरून की तो निवेदक आहे, तर याबद्दलचीच माहिती या व्हिडिओच्या द्वारे आपल्याला देत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि निवेदक विठ्ठल पवार हा जो यूट्यूब चॅनल आहे तो मराठी सूत्रसंचालकांसाठी मोफत मार्गदर्शन करणारा आणि दररोज अखंडपणे सूत्रसंचालनाबाबत मार्गदर्शन करणारा पहिलाच यूट्यूब चॅनल आहे. त्यासाठी सर्व व्हिडिओ पहा. तुम्ही आदर्श सूत्रसंचालक होण्यासाठी या यूट्यूब चॅनलची मदत घ्या. तर चला तर पाहूया सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीची 5 लक्षणं. ही जर 5 लक्षणं असेल तर तो निवेदक आहे, तो उत्तम निवेदक आहे असं आपण समजूया. तर सूत्रसंचालकाकडं पहिलं लक्षण आहे की त्या निवेदकाकडे बोलण्यामध्ये आत्मविश्वास असतो. उत्तम सूत्रसंचालकाकडे आत्मविश्वास असतो आणि प्रेक्षकांसमोर तो निवेदक अगदी सहजपणे बोलतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये, कार्यक्रमामध्ये कोणत्याही परिस्थिती असेल ती परिस्थिती तो सुयोग्य पद्धतीनं हाताळण्याचं काम करत असतो. सक्षम पद्धतीनं तो निवेदन करत असतो आणि त्याच्या क्षमतेवरती विश्वास ठेवतात, म्हणजे सूत्रसंचालकाकडे आत्मविश्वास असतो. हे त्याचं पहिलं लक्षण आहे. दुसरं लक्षण आहे उत्कृष्ट संवाद कौशल्य. सूत्रसंचालक स्पष्ट, संक्षिप्त आणि आकर्षक पद्धतीनं संवाद साधण्यास सक्षम असतात. सूत्रसंचालकाच्या आवाजाला, निवेदनाला एक लहेजा असतो. ज्या पद्धतीनं आपण कीर्तनकार पाहतो, व्याख्याता पाहतो, तसेच प्रवचनकार पाहतो, गायक पाहतो, त्यांच्या आवाजामध्ये ज्या पद्धतीनं लहेजा असतो त्याच पद्धतीनं सूत्रसंचालकाच्या निवेदनाला देखील एक प्रकारचा लहेजा असतो. आणि तो लहेजा त्या बोलणाऱ्या निवेदकाच्या असणारा त्याचा लहेजा आपल्याला लगेच लक्षात येतो की हा निवेदक आहे. तो प्रेक्षकांचं लक्ष अगदी वेधून घेतो. त्यासाठी तो विनोद, कथा असेल, उदाहरण असेल, तो वेगवेगळ्या पद्धतीनं प्रसंगानुरूप कमीत कमी वेळेमध्ये तो सादर करत असतो. त्याचा स्पष्ट उच्चार म्हणजे शब्दांचा स्पष्ट उच्चार असतो, ओघवती भाषा आणि आवाज इत्यादी काही जे असतं ते सुव्यवस्थित असते. तिसरं लक्षण आहे श्रोता कौशल्य. उत्तम सूत्रसंचालक हा एक चांगला श्रोता असतो. प्रेक्षकांना काय हवंय तो निवेदक लक्षात घेतो आणि त्यानुसार त्याची जी संवाद आहे ते संवाद त्या पद्धतीनं बदलत राहतात. सूत्रसंचालकाकडे वेळेचं व्यवस्थापन हे एक त्याच्याकडे लक्षण आपल्याला दिसून येतं. सूत्रसंचालक हा वेळेचं योग्य पद्धतीनं नियोजन करतात आणि कार्यक्रमाचे असणारे संपूर्ण वेळापत्रक ते व्यवस्थितरित्या राखण्याचं काम करत असतात. सुनिश्चित करतात की प्रत्येक वक्ता असेल आणि कार्यक्रमाचा प्रत्येक भाग वेळेवर पूर्ण होतो. म्हणजे हे आपल्या लक्षात आलं असेल. आणि सूत्रसंचालकाकडे 5वं कौशल्य आहे ते म्हणजे लक्षण आहे लवचिकता. सूत्रसंचालनामध्ये अनेक वेळा कार्यक्रमामध्ये अनपेक्षितरित्या प्रसंगानुरूप ऐन वेळेस बदल होत असतो, अचानक बदल होत असतो आणि अशा वेळेस मान्यवराला कार्यक्रमामध्ये ऐन वेळेस संयोजकांनी सांगितलेल्या सूचनेनुसार निवेदक त्या कार्यक्रमामध्ये योग्य तो बदल करतो आणि तो कार्यक्रम डिस्टर्ब होऊ देत नाही. याचा अर्थ त्या सूत्रसंचालकाच्या निवेदनामध्ये एक सहजपणे त्या लवचिकता आपल्याला दिसून येते. त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा गोंधळ दिसून येत नाही. म्हणजे ही 5 लक्षणं अतिशय महत्वाची आहेत आणि ही 5 लक्षणं त्या बोलणाऱ्या निवेदकाच्या आपल्याला जाणवलं तर समजावा की तो उत्तम सूत्रसंचालक आहे. मग अनेक वेळा आजच्या विविध कार्यक्रमामध्ये आपण पाहतो की लग्न समारंभाचं सूत्रसंचालन जो व्यक्ती फक्त करतो त्याला आपण निवेदक म्हणतो. तर हा जो गैरसमज आहे तो अत्यंत चुकीचा आहे. सूत्रसंचालकाला जर पाहायचं असेल तर शैक्षणिक कार्यक्रमामध्ये, सामाजिक कार्यक्रमामध्ये, राजकीय कार्यक्रमामध्ये, सहकार कार्यक्रमामध्ये, कृषी कार्यक्रमामध्ये, वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी त्या संबंधित व्यक्तीला तुम्ही पाहिलं पाहिजे. तो कोणकोणत्या कार्यक्रमाला कशा पद्धतीनं तो बोलतोय आणि तो व्यवस्थित या सर्व कार्यक्रमामध्ये बोलत असेल तर तो उत्तम निवेदक समजावा. केवळ लग्न समारंभाचं निवेदन करतोय फक्त म्हणून तो निवेदक आहे, यावरून निवेदक आहे असं आपण 100% समजू शकत नाही. तर आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की उत्तम निवेदकाकडे ही 5 लक्षणं असतात.
ती 5 लक्षणं आपल्यामध्ये येण्यासाठी त्यासाठी आपण सराव करा, रियाज करा, अभ्यास करा, वाचन करा, मनन करा आणि तुम्ही यशस्वी निवेदक व्हा.